राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या जवळपास 1.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. खरं तर या मतदारसंघात कोण निवडून येणार याचं सर्वांना उत्सुकता होती. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार संग्राम थोपटे आहेत. दादा, सुप्रिया सुळेंचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे. तुमचा सुद्धा वाटा त्यात मोठा आहे, कारण की 41,000चं लीड जे आहे ते भोर तालुक्याने दिलं आहे. काय सांगायला आहेत त्यांच्या विजयावर? याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं जे आमचे घटक पक्ष होते, त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचा गट असेल, किंवा शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल, किंवा RP असेल, किंवा प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, की इतर मित्रपक्ष असतील, यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी मनापासून निवडणुकीमध्ये केलं. आणि खरं तर मतदारांचे मी विशेष आभार मनापासून त्या ठिकाणी मानतो, कारण की त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचा मताचा कौल या निवडणुकीमध्ये ताईंच्या पाठीमागे दिलेला आहे. आणि म्हणून गेले अनेक दिवस तुम्ही पाहत असाल की लढत चुरशीची होणार. लढत चुरशीची होती, परंतु भोर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीचा, त्याचप्रमाणे आमच्या सर्व मावळ्यांच्या एकजुटीचा हा विजय या ठिकाणी आहे. आणि म्हणून जवळपास 42,905 म्हणजे 43,000चं मताधिक्य या मतदारसंघातून त्यांना मिळालेलं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. खरं तर अजित पवारांनी पाहिलं तर विकासाचा मुद्दा जो आहे तो या निवडणुकीमध्ये लावून धरला होता. विशेषतः भोरमध्ये विकास झाला नाही, MIDC आली नाही, पर्यटनाचा विकास झाला नाही, असे मुद्दे त्यांनी लावून धरले होते. तरीसुद्धा जनतेने आता 41,000चं लीड जे आहे ते भोर तालुक्यातून दिलेले आहे. अजित पवारांना का नाकारलं, किंवा सुनेत्रा पवारांना का नाकारला? नाही, विकासाचा मुद्दा त्या ठिकाणी निश्चित असला पाहिजे. मी माझ्या अगोदरच्या भाषणांमध्ये असेल किंवा मेळाव्यांमध्ये त्या ठिकाणी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. ठीक आहे, विकासाच्या कामाच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे. परंतु का झाला नाही हा जो प्रश्न जर कोण मांडत असेल तर मग त्याच्यासाठी तुम्ही पण तितके जबाबदार आहात. तुम्हीसुद्धा या तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये प्रतिनिधित्व करत होता, आणि मग तुमचीसुद्धा जबाबदारी आहे, जशी आमची आहे तशी तुमचीसुद्धा जबाबदारी होती. वास्तविकरित्या तुम्ही त्या पद्धतीचं निवडणूक आल्यानंतर हे भाष्य केलं तर मला वाटतं ते जनतेला फारसं पटत नाही, आणि जनतेने त्या ठिकाणी स्पष्ट कौल त्या ठिकाणी दिलेला आहे. ह्या वर्षीचा निकाल जर पाहिला तर खूप असा वेगळा असा निकाल लागलेला पाहायला मिळतो. जे सत्ताधारी दावा करत होते 400 पान होणार, किंवा आम्ही भरपूर मताने किंवा आमचे भरपूर जागा निवडून येतील, तसे कुठेतरी होताना दिसत नाही. काँग्रेसला सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. एकच जागा मागच्या वेळेस होती, आता 13 जागा झालेल्या आहेत. आता विधानसभेला काय चित्र असेल? हे बघा, तुम्हाला माहिती असेल आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांना काही लोकांनी अतिशय हिणवलं, त्यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केली, त्यांना वेगवेगळ्या उपमा दिल्या. परंतु कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत त्यांनी जी पदयात्रा काढली त्याला अतिशय मोठ्या पद्धतीचा उत्स्फूर्त सहभाग त्या ठिकाणी नागरिकांचा मिळाला, आणि खऱ्या अर्थाने त्यांनी नागरिकांचंसुद्धा मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज वाढती बेरोजगारी असेल, महागाई असेल, किंवा अन्य शेतकऱ्यांच्याबद्दल निर्यातीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसेल, असंख्य मुद्द्यांवरती ही निवडणूक त्या ठिकाणी मुद्द्यावरती होती. आणि एकंदरीत सर्व पाहता ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, या सरकारला ते जनता कंटाळलेली होती, आणि त्याच्यामधून निश्चितपणे या पद्धतीचा कौल जनतेनं दिलेला आहे. आणि आज 400 पार असेल किंवा 300 पार कोण काय म्हणत असेल, आता खरं तर त्यांना स्वतःच्या पक्षाचासुद्धा बहुमताचा आकडा त्या ठिकाणी त्यांना गाठता आला, आणि त्यांना मित्रपक्ष घेऊन त्या ठिकाणी बहुमताचा आकडा गाठावा लागतो आहे. मग यामध्ये जे सगळं काय आहे, त्यामुळे जनतेने त्यांना स्पष्ट नाकारलेलं आहे असं त्या ठिकाणी वाटतं. मोदींची लाट ओसरली यामध्येच असं वाटतं का? मोदींची लाट आहे असं म्हणलं जात होतं, आता मोदींची लाट निकालावरून ओसरली असं तुमचं मत आहे? नाही, मोदींची लाट ओसरली का मोदींची लाट होती हा प्रश्नच नाही. आता जनतेनं ज्या वेळेला निर्णय दिला ना, आणि जनतेनं ज्या वेळेला निर्णय जनता ठरवते, आता खरं तर या मतदारसंघातली निवडणूक तुम्ही पाहिली असेल की जनतेनंच ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. आज प्रत्येक तालुक्यात फक्त खडकवासला मतदारसंघ सोडला तर प्रत्येक तालुक्यामध्ये जनतेनं हजारोंचं मताधिक्य ताईंना त्या ठिकाणी दिलेलं आहे. बारामतीमध्ये जवळपास 48,000चं मताधिक्य दिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या खालोखाल आता भोर विधानसभामध्ये 43,000चं मताधिक्य आहे. बाकीच्या ठिकाणी कुठे 21,000 असेल, 25,000 असेल, 35,000 असेल, पुरंदर असेल. फक्त खडकवासला सोडला तर एकंदरीत फक्त एकाच मतदारसंघात दिलं असलं तर ठीक आहे, परंतु सगळ्याच मतदारसंघामध्ये फक्त खडकवासला सोडला तर मताधिक्य असल्यामुळं जनता या सरकारला कंटाळलेली होती, यातून स्पष्ट होतं.
आज जर पाहिलं तर निकालानंतर जवळपास सर्वच पक्षाचे महाविकास आघाडीच्या आसपास तुमच्या कार्यकर्ते बोर तालुक्यातले जवळपास सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते आहेत. काय आज नक्की पुढच्या रणनीतीचं काय कशी असणार आहे? आता पुढच्या निवडणुकांमध्ये आपली महाविकास आघाडीची रणनीती कशी राहणार? महाविकास आघाडीचे जे आमचे नेते आहेत, वरिष्ठ नेते, माननीय सोनियाजी गांधी असतील, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा तिन्ही पक्षांचे आमचे वरिष्ठ नेते असतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. या लोकसभेला त्यांनी निर्णय दिला, महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी झाली म्हणून जाहीर केला आणि त्याचा परिणाम आपण पाहताय. या मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडून त्यांना देण्याचं काम केलं. दुसरी गोष्ट तुम्ही पाहिलं असेल, निवडणुकीच्या काळामध्ये ज्या व्यक्तींनी आयत्या वेळेला आपली भूमिका बदल केली. पूर्वीच्या काळामध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या व्यासपीठावरती पवारसाहेब आल्यानंतर, सुप्रियाताई सुळे आल्यानंतर, त्याचप्रमाणे रोहित पवार आल्यानंतर ज्यांनी भूमिका घेतली आणि सुप्रियाताईंना निवडून देण्याच्याबद्दल त्यांनी आवाहन केलं, भाषणं केली, लोकांना सांगितलं, त्यांनी मध्यंतरी त्यांची भूमिका बदलली. मला वाटतं की तशा मध्यंतरी भूमिका बदलणाऱ्या नेत्यांनासुद्धा या भोरच्या जनतेने योग्य चपराक त्या ठिकाणी मतदानाच्या निमित्तानं दिलेली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी बोर तालुक्यात पैसे वाटपाचा जो खरं तर प्रकार जो आहे तो घडलेला होता. तुमच्या काही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही लोक जे आहेत ती पकडून दिली होती. त्यावरून तुम्ही आरोप केला की योग्य ती कारवाई केली जात नाही. काय नक्की तुमचा आरोप आहे आणि तुमची भूमिका काय राहणार? आरोप असा आहे की ज्या भोर शहरामध्ये ह्या MH14 नंबरच्या गाड्या, पासिंगच्या गाड्या आल्या कशा, टोल नाके होते, तपासणी पथकं होती, तपासणी नाके होते, त्यांच्यातून ह्या गाड्या कशा आत येतात, एकंदरीत सर्व हा संशयाचा विषय ना. दुसरी गोष्ट, त्या गाड्या भोर शहरात फिरतात आणि पैसे देताना, वाटप करताना त्यांना आपल्या नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. असं पण काय नाही, नुसती तक्रार केली आणि तुम्ही तपासा असं नाही, पकडून दिले. व्हिडिओ शूटिंग क्लिप आहेत की त्यामध्ये हजारोचे बंडल त्यांच्या गाड्यांमध्ये आहेत. त्यावरून तुम्ही आरोप केला की योग्य ती कारवाई केली जात नाही. काय नक्की तुमचा आरोप आहे आणि तुमची भूमिका काय राहणार? आरोप असा आहे की ज्या भोर शहरामध्ये ह्या MH14 नंबरच्या गाड्या, पासिंगच्या गाड्या आल्या कशा, टोल नाके होते, तपासणी पथकं होती, तपासणी नाके होते, त्यांच्यातून ह्या गाड्या कशा आत येतात, एकंदरीत सर्व हा संशयाचा विषय ना. दुसरी गोष्ट, त्या गाड्या भोर शहरात फिरतात आणि पैसे देताना, वाटप करताना त्यांना आपल्या नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. असं पण काय नाही, नुसती तक्रार केली आणि तुम्ही तपासा असं नाही, पकडून दिले. व्हिडिओ शूटिंग क्लिप आहेत की त्यामध्ये हजारोचे बंडल त्यांच्या गाड्यांमध्ये आहेत आणि फक्त पोलिसांनी चौकशीमध्ये सांगितले की 1100 रुपयाची रक्कम सापडली. हे संशयाचा विषय आहे. खरं तर गाडी पकडल्यानंतर स्पॉट पंचनामा त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं. तो झालेला दिसत नाही. पोलिसांनी जाणीवपूर्वक तो पंचनामा केला का नाही हे बद्दल मला सांगता येत नाही, परंतु त्यांनी नंतर 4-5 तासांनी पोलीस स्टेशनला गाड्या त्या आणल्या आणि तिथं पंचनामा केला. ही पद्धत नाही. ज्या घटनास्थळी घटना घडली तिथं खरं तर पंचनामा कायद्याने होणं गरजेचं आहे. त्यामुळे एकंदरीत हा सर्व संशयाचा विषय आहे आणि त्या आरोपींना तुम्ही सोडून दिलं आणि ज्यांनी पकडून दिलं त्यांच्यावरती 324चा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती आरोप केले आणि त्यांना अटक करण्याचं काम केलं. आणि काल तर त्याच्यामध्ये परत 3 नावं पुरवणीच्या निमित्तानं वाढेल. म्हणजे एका फिर्यादीने दिलं की आता 3 आरोपी अजून होते, म्हणजे 20-25 दिवसानंतर परत तुम्ही दुसरी त्यामध्ये पुरवणी जोडता. आणि या प्रकरणाचा 6 मेला झालेला चौकशीचा कुठलीही कारवाई किंवा चौकशी माननीय न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा तुम्ही करत नाही. एकंदरीत पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय आहे आणि म्हणून आमचं पोलीस प्रशासनाला सांगणं आहे की नियम कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. तुम्ही यासाठी जर का वेगवेगळी भूमिका घेणार असाल तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं भोर पोलीस स्टेशनच्या समोर जर का तुम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली नाही, भोर पोलीस स्टेशनच्या समोर महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं लोकशाही मार्गाने आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करू. महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाईल असं तुम्ही म्हणताय, पण नक्की हे कार्यकर्ते कोणाचे होते आणि पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? आता हे कार्यकर्ते कोणाचे तपासातलाच भाग आहे ना. आम्ही ते सांगतोय ना, ते मावळ तालुक्यातले होते. आता ते कुणाचे होते, काय होते, हे पोलिसांनी तपासलं पाहिजे. त्याच्यावर पोलीस प्रशासन, मी स्वतः पोलीस निरीक्षक असतील, DYSP असतील, SP असतील, यांच्याकडे सातत्यानं फोन करतोय, याचा तपास काय झाला, पुढं काय. ते म्हणतात नाही आमचा तपास चालू आहे. आता तपास काहीच नाही सुरू. मग आता 20-25 दिवसात काहीच नाही ना तपास. त्यांना मोकाट सोडून दिलं. तुम्ही काय चौकशी केली, त्यांच्यावरती काय आरोप त्या ठिकाणी झाले, त्याच्याबद्दल शहानिशा करायला पाहिजे ना. तसं होताना दिसत नाही. राजकीय दबाव असल्याशिवाय होऊ शकत नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आता कोणाचा दबाव आहे काय आहे मी सांगण्याची इथं तुम्हाला आवश्यकता असं मला वाटत नाही. खरं तर या प्रक्रियेमध्ये
पारदर्शकपणे पोलीस प्रशासन काम केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मधून खरं तर महायुतीकडून तसं पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार हे उमेदवार होता. सुनेत्रा पवारांशिवाय त्यांचेच कार्यकर्ते होते किंवा त्यांच्याकडून दबाव टाकला परत तुम्हाला सांगितलं हा 38 उमेदवार या मतदारसंघात उभे होते. 38. आता 38 उमेदवारांमध्ये पोलीस तपास यंत्रणा कशासाठी आहे? पण माननीय न्यायालय भोरनी त्या ठिकाणी यांनी 171 बचा नॉन कॉग्निजेबल गुन्हा दाखल केला निवडणूक निर्णय अधिकारी. आता त्याच्यात पुढील तपास करायचा असेल तर माननीय न्यायालयाची परवानगी लागते. म्हणून माननीय न्यायालय भोरनी त्यांना परवानगी दिली 24 तासाच्या आत. आणि मग परवानगी घेऊन आता 1 महिना उलटला तरी कामकाज काहीच नाही. मग आता त्या तपासातूनच निष्पन्न होईल ना हे कार्यकर्ते कोणाचे होते, कोणी पैसे वाटायला आले होते. आणि पोलिसांकडे मुद्देमाल आहे ना, त्या गाड्या कोणाच्या होत्या, पण पोलीस तपासच करत नाहीत. या सगळ्या संशयाचा एकंदरीत विषय आहे. आणि ज्यांनी आरोपी पकडून दिले त्यांच्यावर गुन्हे नोंदवता अजून ती पूर्ण यादीमार्फत अजून आरोपींचे नाव वाढवायचं काम चालले. म्हणजे हा जो काही प्रकार आहे हा अन्यायकारक आहे. पोलीस यंत्रणेने तात्काळ त्याचा तपास करावा आणि योग्य ती कारवाई आरोपींवरती करावी. तर विविध राजकीय प्रश्नांवर आमदार संग्राम थोपटे यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.